हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 4. त्या दिवशी प्रथमच रवी अभिजितच्या घरी गेला. त्याने कॉल बेल वाजवली. आत काहीच हालचाल ऐकू येईना. त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि आतून मुलीचा आवाज आला. अरे आले ना, किती वेळा सांगितले आहे, एकच बेल देत जा. पण नाही. अरे मी लिहित होते, वाक्य तरी पूर्ण करू की नको. दार उघडण्याऐवजी ती बडबडत होती. हे बघ, आता हे लास्ट वॉर्निंग सांगून ठेवते. पुन्हा मला असा त्रास दिलास तर तुझ्या लक्षात राहील असे काहीतरी मी करेल बघ. काय बरे, शिक्षा करूयात तुला. बाहेर रवी मनात म्हणाला. एवढा वेळ दाराबाहेर उभे केले, एवढी शिक्षा पुरी झाली मला. तो तुझा लकी रुमाल तोच काढून टाकते. नकोच. त्यापेक्षा तुझी सर्व पेंटिंग्स माझ्या मैत्रिणींना वाटून टाकते. बघ, पुन्हा असे करणार नसलात तर बेल वाजव. दार उघडते. नाहीतर मुळीच दार उघडणार नाही. आता मात्र रवीला खूप हसू आले. नक्कीच ती आपल्याला दुसरे कोणी समजते आहे. काय करावे? बेल वाजवावी? नकोच. हे सर्व आपल्याला उद्देशून नाही, तर आपण कशी बेल वाजवावी? काय रे, अजून बेल वाजवली नाहीस ना? ठीक. तुला मंजूर नाही तर मग जा. मी सुद्धा दार उघडणार नाही. अरे बापरे! ही मुलगी काही दार उघडण्याची चिन्ह दिसत नाही. या पुस्तकाचे आता काय करायचे? अभावितपणे त्याची बोटे बेलवर दाबली गेली. अरे आले बाबा, तू थोडाच मला निवांत अभ्यास करू देणार आहे. आता तुझ्याबरोबर एक शब्दही बोलणार नाही. जेवायलाही वाढणार नाही. कट्टी. फू. दार उघडले गेले. दारात एक आकर्षक युवती उभी होती. विस्फारित नजरेने रवीकडे पाहत. तिचा गोंधळलेला चेहरा पाहून रवीला हसू येत होते. ते त्याने मोठ्या कष्टाने आवरले. माफ करा, मला वाटले आमचा दांडगेश्वर आलाय. ती संकोचाने म्हणाली. दांडगेश्वर? रवीने कधीही हे नाव ऐकले नव्हते. त्याला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, दांडगेश्वर हे नाव माणसाचे आहे? मला वाटले एखाद्या कुत्र्याचे, बैलाचे. आणि तो बोलता बोलता थांबला. त्याला स्वतःचा मूर्खपणा कळला. कुत्रे किंवा बैल थोडीच अशी बेल वाजवणार आहे का? आता ही तरुणी आपल्यालाच बैलोबा करणार की काय? इश्श, भारी विनोदी आहात तुम्ही. रवीला हायसे वाटले. आपण नको तेथे बुद्धी पाजळली. पण चला. तिच्या लक्षात आलेले नाही. विषय बदलण्यासाठी तो म्हणाला, मी हे पुस्तक परत करायला आलो होतो सरांना. या ना आत. खुर्चीकडे बोट दाखवीत ती म्हणाली. बसा. सर अजून आले नाहीत. रवीने प्रश्न केला. छे, तो थोडाच एवढ्यात येणार. तिने तिच्या हातातील पुस्तक खाली ठेवले आणि त्यावरील पल्लवी नाव रवीच्या नजरेला पडले. म्हणजे हीच ती पल्लवी. नावाप्रमाणे सुंदर आहे. मी मघाशी तुम्हाला अभिदादा समजून वाटेल ते बोलले. खरंच सॉरी हा. बघा ना, आई गेली गावाला. याला किती वेळा सांगितले आहे. आई घरी नाही तोपर्यंत तरी घरी लवकर येत जा. पण नाहीच. तुम्ही बेल वाजवलेत. मला वाटले अभिदादा आला आहे, म्हणून मी रागाने बोलत होते. अरे म्हणजे सरांनाच तुम्ही दांडगेश्वर म्हटले. मध्येच रवी बोलून गेला. आता मात्र ती संकोचली. परक्या तरुणासमोर आणि तेही अभिदादाच्या विद्यार्थ्यासमोर आपण असे बोलायला नको होते. लहानपणी अभिजित भारी हट्टी. बोलेल तेच करणार. अभिजित 5-6 वर्षाचा होता तेव्हा त्याची मावशी, पल्लवीची आई गावाला आल्या होत्या. गावात शंकराचे फार जुने जागृत देवस्थान होते. त्या महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय कधी गाव सोडायच्या नाहीत. एके सोमवारी पल्लवीच्या आईने छानसा फुलाचा हार केला. पूजेची तयारी करून त्या देवदर्शनासाठी निघाल्या. अभिजितची नजर त्या हारावर गेली. तो सुंदर हार पाहून अभिजितने सूर धरला. तो हार मलाच पाहिजे. काही केलं तो ऐकेना. शेवटी त्याच्या मावशीने तो हार त्याला दिला. त्याच वेळी दांडगेश्वर हे नावही त्याला बहाल केले होते. पल्लवी अगदी गप्प बसलेली पाहून रवी म्हणाला, एवढ्या नाराज का झाला? सरांना कदाचित तुम्ही लिहून दिलेली
हेअर ऑइलची बाटली मिळाली नसेल. कसली हेअर ऑइलची बाटली? मी तर काहीच आणायला सांगितले नाही अभिदादाला. पण सर तर म्हणाले होते. पुढे न बोलण्यास शहाणपणा समजून रवी एकदम गप्प झाला. पण पल्लवी त्याला थोडीच गप्प बसू देणार. तिने अगदी आग्रहच धरला. सांगा प्लीज. आणि मग रवीने गमतीने तिला सर्व सांगितले. अच्छा, येऊ दे त्याला आता. चक्क थापा ठोकतो. माझे केस अजिबात गळत वगैरे नाही. बसा हं तुम्ही. तुमच्यासाठी कॉफी करते. नको नको, रवी झटक्यात म्हणाला. ते काही नाही. मी आत्ता आणते कॉफी करून. पल्लवी आत जाण्यासाठी वळली आणि तिचे काळे कुरळे भरगच्च केस रवीच्या नजरेत भरले. रवी विचार करू लागला. सरांनी मला असे खोटे का सांगावे आणि तेही केसासंबंधी? शेवटी ते म्हणाले होते, मला लांबसडक भरगच्च केस आवडतात. त्याच वेळी आपल्या मनात येऊन गेले, आपल्या अणूसारखे. अणू अणूचा तर संबंध नसेल ना इथे. त्याच्या काही लक्षात येईना. पल्लवी कॉफीचे पेले घेऊन आली. मला लाईट कॉफी आवडते. तशीच केली. तुमची आवड माहिती नाही तेव्हा खूप छान झाली. रवी म्हणाला आणि मनातच पुटपुटला, अगदी तुमच्यासारखी. आणि त्याच विचारातून बोलून गेला. वाह, तुमची आणि माझी आवड एकच आहे. जुळले म्हणायचे. त्याच्या लक्षात आले, आपण भलतेच बोललो आहोत. पल्लवी त्याच्या या वाक्यावर संकोचली. रवी चटकन उठत म्हणाला, एवढे पुस्तक द्या सरांना. पुस्तक हातात घेत पल्लवी म्हणाली, पुस्तक कोणी दिले म्हणून सांगू अभिदादाला? रवी भोसले. रवी तेथून बाहेर पडला. अभिजित घरी परतला. त्याला पाहत पल्लवी म्हणाली, वाह अभिदादा, फार लवकर आलास तू. अरे, ती हेअर ऑइलची बाटली मिळाली की नाही तुला? खूप दुखाने पालती घालावी लागलीत ना? अरे, असा गप्प का उभा राहिला? दे पाहू लवकर ती बाटली. प्रकाशचे मक्याचे तेल आणलेस ना? तुझ्या टाळूवर थापते थोडे. त्याने की नाही केस तर भरपूर वाढतात आणि झोपही शांत लागते. तिच्या या ॲडव्हर्टाईज टाईप बोलण्याने अभिजितलाही हसून आले. त्याच्या लक्षात आले, रवी येऊन गेलेला दिसतोय. पण त्याने हे सर्व पल्लवीला कसे काय सांगितले असेल? पल्लवी, तो रवी येऊन गेलेला दिसतोय. त्याने तुला चांगले फसवले. जाईल तिथे काहीतरी गोंधळ घालतो. भारी विनोदी मुलगा आहे तो. अभिजितच्या या बोलण्यावर पल्लवी मात्र खुश झाली. प्रथम दर्शनीच तिने रवीला म्हटले होते ना, भारी विनोदी आहात तुम्ही. रवीचा हसरा चेहरा तिला आठवला. अनघा घरी आल्यापासूनच अस्वस्थ होती. तिच्या केसांवर भारी प्रेम होते. पण आज ह्याच केसांनी तिला आऊट केले होते. त्यामुळे ती त्यांच्यावर चिडली होती. त्यात तिला वरचेवर अभिजित आनंदाने टाळी वाजवताना दिसत होता. जेवताना तिने हळूच आईला म्हटले, आई, या लांब केसाचा खूप त्रास होतो बाई. सकाळी किती वेळ मोडतो या केसात. खेळतानाही त्रास होतो. शोल्डर कट करू का मी? अगदी सुटसुटीत होईल. सुमतीबाई नकारार्थी मान हलवीत म्हणाल्या, नाही हं, तसले काही करायचे नाही. अगं, एवढे छान केस का म्हणून कापायचे? ते मला बिलकुल आवडणार नाही. अगं, पण या लांब केसामुळे मी आज आऊट झाले. ते सुद्धा. अनघा गप्प बसली. एवढा वेळ हे संभाषण शांतपणे ऐकणाऱ्या रवीने मध्येच विचारले, अनु, तू तुझे वाक्य अर्ध्यावर का सोडले? त्यात काय पूर्ण करायचे? आज ह्या केसांमुळे मी आऊट झाले हे महत्वाचे. तेही लास्ट ओव्हरला, लास्ट बॉलला. असा राग आला आहे मला. राग तर तुला नेहमी येत असतो. पण मला हे सांग, बॉलिंग कोण करीत होता? तेच ते, तुझे आवडते सर. नाकमोडीत तिने उत्तर दिले. रवीच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. इथेच काहीतरी केसांचा गुंता आहे. सरांच्या बोलण्यात आणि अणूच्या निर्णयात काहीतरी गुपित आहे खास. ही आपली अणू देशमुख सरांबद्दल नेहमीच राग व्यक्त करताना दिसते. असे का बरे? सुमतीबाई नानांना सांगू लागल्या, आता तुम्हीच सांगा तुमच्या लाडक्या लेकीला. म्हणे केस कापायचे. सुमती, अगं, आता आपली अणू लहान राहिली नाही. तिची गरज आणि तिची आवड तिला कळू लागली आहे. आपली आवड निवड मुलांवर लादण्याचा काळ गेला. तिला केसांचा त्रास होत असेल तर तिच्या आवडीप्रमाणे कापू दे तिला केस.
नानांनी सांगून टाकले. दुसऱ्या दिवशी रविवार होता, सुट्टीचा दिवस. अनघाच्या मैत्रिणींनी ठरवले होते सर्वांनी मिळून फिरायला जायचे. सगळ्या जणी अनघाच्या घरी जमणार होत्या. त्याप्रमाणे सर्वात प्रथम क्लेरा आली. वा क्लेरा, पहिला तुझा नंबर. अनु, अगं तू अजून तयार नाही झालीस? आता जमतील सगळ्या. अजून तुझे केस मोकळे, म्हणजे तुझी वेणी घालण्यातच अर्धा तास. क्लेरा, अगं मुद्दाम मी हे केस मोकळे सोडले. तुम्ही कोणीतरी लवकर याल याची वाट पहा. अगं केस थोडे कट करावे म्हणते. आधी ठरवले होते शोल्डर कट करायचा, पण नकोच ते. खालून थोडे केस कट कर ना माझे. अनघा, अगं तुला वेळ तर लागलं नाही ना? एवढे सुंदर केस कापायला निघालीस? ए बाई, तू नको आता लेक्चर देऊस. चल पटपटावर. क्लेराच्या मनात नसतानाही तिने हातात कात्री घेतली. एवढे बस? छे ग. आणि आणखी थोडे वर घे ना. हा हा हा, पुरे. एका लेवलमध्ये का? हा, नाहीतर काहीतरी दिसेल. क्लेरा, केस कापणार तोच. मला कसे लांब लचक भरगच्च केस आवडतात. अभिजितचा आवाज तिच्या कानात घुमला आणि तिच्याही नकळत चटकन तिने सारे केस पुढे ओढून घेतले. अगदी गच्च, जणू तिच्या हातून दुसरे कोणी हिसकावून घेणार होते. अनघाची ही कृती पाहून क्लेरा हसू लागली. दुसऱ्या दिवशी तिने ग्राउंडवर जाताना 2 घट्ट विण्या घातल्या, रिबिन्सनी वर बांधल्या. तिला तशी पाहून कल्पना म्हणाली, अनघा, आज अगदी गुड्डी दिसतेस. क्लेराने कालचा केस कापतानाचा झालेला किस्सा सर्वांना सांगून टाकला. पलीकडे उभ्या असलेल्या अभिजितने आपले तिरके लक्ष नाही असे दाखवून सगळे ऐकले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहणाऱ्या अनघाला ते हसू पाहून समाधान झाल्यासारखे वाटले. कॉलेजचे स्पोर्ट्स सुरू झाले होते. कॉलेजच्या मैदानावर गर्दीचा महापूर उसळत होता. प्रत्येक कॉलेजचे संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत होते. अटीतटीचे सामने होत होते. हार जीतचे फैसले होत होते. विजयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ललकाऱ्यांनी मैदान दणाणून जात होते. फटाक्यांची आतिषबाजी होत होती. आज लेडीज क्रिकेटचा अंतिम सामना होता, दुसऱ्या अव्वल टीम बरोबर. आतापर्यंत झालेले सामने अनघाच्या टीमने जिंकले होते. हा अंतिम सामना होता, त्यामुळे अनघाच्या मनावर दडपण आले होते. ती कॅप्टन होती ना. गेल्या 2 वर्षात सुचिता निकमच्या नेतृत्वाखाली कॉलेजने क्रिकेटचे अजिंक्यपद मिळवले होते. त्यामुळे आजच्या या सामन्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. सगळ्यांचे लक्ष आज मॅच जिंकून हॅट्रिक होईल याकडे होते. अनघा स्वतःला सारखी बजावत होती, ही मॅच तुला जिंकलीच पाहिजे. घरातून निघताना नेहमीप्रमाणे तिने आई नानांचा आशीर्वाद घेतला. रवी सारखा तिच्याबरोबर होता, तिला प्रोत्साहन देत होता. अनु, डरो मत, तुम्हारी ही जीत होगी. अगं, आम्ही बघ कशी बिनधास्त टक्कर दिली आणि अजिंक्यपद खिशात घातले. दुसऱ्या कॉलेजच्या मैदानावर आजचा सामना होणार होता. ठरल्याप्रमाणे वेळेवर टीममधील सगळ्याजणी आल्या होत्या. करमरकर सर काही सूचना देत होते. टेन्शन घेऊन अजिबात खेळू नका. मॅच आपल्याला जिंकायची आहे, तेव्हा कुठल्याही प्रकारचा आतातायीपणा शक्यतो कोणी करू नका. हरलो तरी आपला दुसरा नंबर आहेच. सर, आम्ही सर्वजणी मॅच जिंकण्याची शिकस्त करू. आता फक्त तुमचा आशीर्वाद द्या. अनघा, तुला आणि तुझ्या टीमला माझे आशीर्वाद आहेतच आणि माझ्या शुभेच्छा, अभिजित हसून म्हणाला. खेळ सुरू झाला. दुसऱ्या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. मर्यादित षटकांच्या या सामन्यात जास्तीत जास्त धावा जमवायच्या असा दोन्ही टीमचा निर्धार होता. ओपनिंग बॉलिंगसाठी अनघाने क्लेराच्या हातात बॉल दिला. षटके संपत होती. धावा हळूहळू वाढत होत्या. अनघा बेचैन झाली. लवकरात लवकर 1-2 विकेट्स घ्यायला पाहिजे. अमिता बॅनर्जी आणि मेरी डिसूजा शांतपणे बॅटिंग करीत होत्या. अनघाने बॉलिंग चेंज केली. स्मिता प्रधानच्या हातात बॉल दिला. अनघाचे क्षेत्ररक्षण एवढे भारी होते की तिच्या बाजूला बॉल मारायला दोघीही घाबरत होत्या. स्मिताचे 2 बॉल टाकून झाले. अनिताने 1 धाव काढली आणि पुढचाच चेंडू
आयत्या वेळी वळला. मेरीची बॅट त्याला लागली. चपळाईने अनघाने सूर मारून कॅच घेतला आणि मेरी पवेलियनमध्ये परतली. टाळ्यांचा कडकडाट झाला. 1 बाद 20 धावा. तोपर्यंत 8 ओव्हर संपल्या होत्या. त्यानंतर कल्पनाला सूर गवसला. तिने 2 विकेट्स घेतल्या. अमिता मात्र एका बाजूने धीटपणे लढत होती. तिच्या डोळ्यासमोर धडाधड 3 विकेट्स पडल्या होत्या. तिची एकाग्रता वाखाणण्याजोगी होती. नवीन आलेल्या प्रभा पवारला रजियाने खातेही न उघडता परत पाठवले. आता सर्वांना उत्साह आला होता. 4 बाद 40 अशी केविलवाणी अवस्था त्या संघाची झाली. त्या संघाची कॅप्टन रेखा शर्मा खेळायला आली आणि बघता बघता धावा वाढायला लागल्या. अमिता आणि रेखाची जोडी छान जमली. त्या दोघींनी डाव सावरला. सर, या दोघींची जोडी लवकर तुटायला पाहिजे. अनघा स्वतःकडे का नाही बॉलिंग घेत? काहीच्या तक्रारीच्या स्वरात अभिजित करमरकर सरांना म्हणाला. नेमका त्याच वेळी अनघाने स्वतःकडे बॉल घेतला. बघा सर, तुमच्या ऐकले अणूने बॉलिंग स्वतःकडे घेतली. रवी हसून म्हणाला. पहिल्याच ओव्हरमधील 4थ्या बॉलला तिने अमिताची दांडी तीनताड उडवली आणि इकडे रवीनेही खुर्चीवर उडी मारली आनंदाने. सर, काय मस्त उडवली दांडी अणूने. आनंदाने अक्षरशः तो वेडावला. होय रवी, अनघाचा हा बॉल फारच सुंदर होता. अमिताला वाटले बाहेरचा बॉल आहे. ती स्वस्त उभी राहिली, पण बॉल इनस्विंग झाला. जाता जाता एक स्टंप घेऊन गेला. धावसंख्या 5 बाद 75 झाली होती. मर्यादित षटकांपैकी निम्मी षटके संपली होती. आज अनघाची लक तिच्या बाजूला होते की काय कोण जाणे. दुसऱ्याच ओव्हरला तिला महत्वाची विकेट मिळाली. रेखा शर्माची कॉट अँड बोल्ड. त्यानंतर प्रतिपक्ष ढासळू लागला. 10वी विकेट खूपच छान पडली. अनघाने अतिशय उत्तम थ्रो केला डायरेक्ट स्टंपवर आणि नीला रनआउट झाली. 40 षटकांचा मर्यादित सामना, पण तो 31 ओव्हरमध्येच गुंडाळला गेला. 95 धावात अनघाने बॉलिंगमध्ये उत्तम कामगिरी केली होती. आता खरी कसोटी लागणार होती बॅटिंगमध्ये. दीप्ती आणि प्रतिभाने खेळ सुरू केला आणि अनघाला पहिला धक्का बसला. पहिल्याच बॉलला प्रतिभा पायचीत आऊट झाली. प्रतिपक्षाच्या कॉलेज विद्यार्थ्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. मीना दीप्तीच्या जोडीला गेली. जेमतेम 15 धावा झाल्या होत्या. तोच दीप्तीने एक उंच फटका मारला. रेखा शर्माने बरेच अंतर पळत जाऊन एक उत्कृष्ट कॅच घेतला. पुन्हा एकदा जल्लोष झाला. अनघा मैदानात उतरली. मनावर भारी टेन्शन होते. तरीही मॅच जिंकायला पाहिजे अशी ती घोकत होती. धावा वाढल्याशिवाय मनावरचे टेन्शन जाणार नाही हे ओळखून तिने सरळ फटकेबाजी करण्याचे ठरवले. रेखा शर्माने अनघाच्या मनावर दडपण येईल अशी क्लोज फिल्डिंग ठेवली. अनघाने पहिला बॉल फक्त टटवला. दुसरा बॉल छानच पडला. पुढे पाय टाकून तिने सुंदर कव्हर ड्राईव्ह मारला. तिसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला आणि अनघाने सुंदर स्वीप मारली. अनघाच्या पाठोपाठच्या 2 फटक्यांनी ग्राउंडवर चैतन्य आले. मीनालाही आता धैर्य आले. तिने आपल्या कॅप्टनच्या पावलावर पाऊल टाकले. दोघीही धावांचा वेग वाढवू लागल्या, पण हा आनंद क्षणिक ठरला. मीनाने चेंडू पाय पुरेसा न ताणता थोडा आधी मारल्यामुळे डीप स्क्वेअरकडे उंच उडाला आणि ती झेलबाद झाली. अनघाच्या जोडीला क्लेरा आली. क्लेराने आल्या आल्या सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह मारून आपले खाते उघडले आणि या दोघींची जोडी अशी जमली की बस. अनघाने आपल्या बॅटिंगची शैली दाखवून दिली. सारे प्रेक्षक तिच्या बॅटिंगवर खुश होते. क्लेरा अनघाला उत्तम साथ देत होती. चान्स मिळेल तिथे बॉल ठोकत होती. अनघा तर एकही संधी सोडत नव्हती. रनिंग बिटवीन दी विकेट्स साठी त्या भराभर पळत होत्या. 90 धावा केव्हा झाल्या हे कोणाला कळलेही नाही. अनघा आणि क्लेराने क्षेत्ररक्षकांना पळून पळून दमवले होते. 94 धावा झाल्या. आता विजयासाठी फक्त 2च धावा पाहिजे होत्या. कॉलेजची मुले राहिल्या 2 धावा कधी होतात आणि आपण फटाक्यांची माळ कधी उडवतो हे पाहत होती. अनघाने विजयी चौकार मारला. सारे प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करीत होते. टाळ्यांच्या गजराने आणि फटाक्यांच्या आवाजाने मैदान दुमदुमून गेले.
अनघाने एक स्टंप उखडून घेतला आणि क्लेरा परत फिरू लागल्या. पण आता त्यांना परतण्यासाठी रस्ता दिसत नव्हता. उत्साही विद्यार्थी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मैदानावर धावले होते. प्रेसवाले भराभर फोटो काढत होते. विद्यार्थ्यांनी त्या दोघींच्या भोवती जबरदस्त कडे केले होते. रवी आणि अभिजित त्या दोघींना तिथून बाहेर काढण्यासाठी सरसावले. अभिजित विद्यार्थ्यांना धक्के मारीत त्यांचे धक्के खात अनघाजवळ पोहोचला. खाकीत बॅग आणि त्याच हातात विजयी स्टंप. तिचा दुसरा हात मोकळाच पडत नव्हता. प्रत्येक जण तिचे अभिनंदन करीत होते. तिचा संपूर्ण चेहरा उन्हाने लालीलाल झाला होता. घामाने डबडबलेला होता. अभिजित तिच्याकडे क्षणभर पाहतच राहिला. अभिजितने पुढे होऊन तिचा हात आपल्या दणकट हातात गच्च पकडला. अनघाने चमकून पाहिले. कोणी एवढा आपला हात दाबून धरला आहे? तो समोर देशमुख सर. अशा पाहत राहू नका. चटकन माझ्याबरोबर बाहेर पडा. हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर या गर्दीतून बाहेर पडायला तुम्हाला फार त्रास होईल. सारे विद्यार्थी तुमच्यावर बेहद खुश आहे. अजिंक्यपद तुमच्यामुळेच मिळाले आहे ना? प्रत्येकजण तुमचे अभिनंदन करण्यासाठी धडपडतो आहे. त्यांचे बरोबर आहे, पण तुम्हाला विश्रांतीची, मोकळेपणाची आवश्यकता आहे. येणार ना माझ्याबरोबर? अभिजितने मनातले सर्व झटक्यात बोलून दाखवले. त्याचे अगदी खरे होते. प्रथम मानसिक दडपण आणि नंतर खेळताना पडलेला ताण यामुळे खरोखरी ती दमली होती. तो थकवा आता तिला जाणवू लागला. यांचे बरोबर आहे. आपल्याला आता मोकळेपणाची आवश्यकता आहे. तिने अभिजितला मानेनच होय म्हणून सांगितले. अनघाचा हात घट्ट पकडून पुढे येईल त्याला रेटत अभिजित तिला घेऊन भराभर चालू लागला. गर्दीतून तिला बाहेर काढले. सुरक्षित जागी आल्यानंतर तो तिला म्हणाला, आज तुम्ही फार उत्कृष्ट खेळलात, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तसेच आपल्या कॉलेजला अजिंक्यपद मिळवून दिल्याबद्दल या कॉलेजचा प्रोफेसर म्हणून तुमचे आभारही मानतो. त्याने अनघाचा हात सोडला. आभार आभार कसले मानता आहात? सरांचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा. यामुळे तिची वाक्य अर्धवट राहिली. क्लेराला घेऊन रवी तिथे आला होता आणि अनघाशी खुशीत बोलू लागला. अनु, काय बेहतरीन खेळलीच आज तू. हे बघ, टाळ्या वाजून वाजून माझे हात लालीलाल झाले. करमरकर सरांनीही तिचे आणि तिच्या सर्व प्लेयर्सचे कौतुक केले. अनघा, आज तुझा खेळ पाहून मी कृतार्थ झालो. माझी शिष्या एवढी सुंदर खेळते हे पाहून आनंदाने बेहोश झालो. किती सहज सुंदर एक एक फटका मारत होतीस. त्या अमिता बॅनर्जीला मारलेला तुझा तो स्क्वेअर कट पाहून विश्वनाथची स्क्वेअर कटची आठवण झाली. डोळ्याचे पारणे फेडलेस तू. बक्षिसांची ढाल देताना तिचे बरेच फोटो घेण्यात आले. अनघा या साऱ्या कौतुकाने मोहरून गेली. आपल्या लेकीचा पराक्रम रवीकडून ऐकताना नाना, आई दोघांनाही अभिमान वाटत होता. अनघाचे झालेले कौतुक ऐकून स्त्री सुलभ भावनांनी, सुमतीबाईंनी, मीठ मोहऱ्यांनी तिची दृष्ट काढली. नाना मनातून चुकचुकत होते. आज अनुचा सामना बघायला आपण जायला हवे होते. दुसऱ्या दिवशीच्या बऱ्याच वर्तमानपत्रात फोटोसहित तिचा पराक्रम आला होता. अनघा भोसले हिचा दमदार खेळ. अनघा भोसलेने विजयश्री खेचून आणली. अनघाचा तडाखेबंद तडफदार खेळ. कप्तानाला साजेचा खेळ. अनघा भोसलेच्या फटाक्यांची आतिषबाजी. अनघा भोसलेला क्लेरा फर्नांडिसची उत्तम साथ. अशा वेगवेगळ्या मथळ्यांखाली तिच्या खेळाचे कौतुक छापून आले होते. अनघाने आज कॉलेजच्या गेटमध्ये पाऊल टाकल्यापासून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पहिल्या पिरियडला देसाई मॅडमने तिला म्हटले, हार्टी कॉंग्रॅच्युलेशन मिस अनघा. आणि त्याच वर्गातील समस्त विद्यार्थ्यांनी बेंच वाजवून, टाळ्या वाजवून मॅडमला साथ दिली. थँक्यू मॅडम, थँक्यू माय फ्रेंड्स. प्रत्येक ठिकाणी याची पुनरावृत्ती होत होती. कॉलेज सुटले. तिच्या सर्व मैत्रिणी पोर्चमध्ये तिची वाट पाहत उभ्या होत्या. आज क्लेरा सुद्धा रुबाबात होती. अनघाप्रमाणे तिचेही कौतुक सर्वत्र चालले होते. अनघा येता शीलाने तिचा हात हातात घेत म्हटले, अनु, काल तू आम्हाला दुर्मिळ झाली होती. क्लेरा आणि तुम्ही दोघींनी आपल्या ग्रुपची कॉलर एकदम ताट केलेत हं.
आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे. चला गं, आपण आपला आनंद कॅन्टीनमध्ये साजरा करू. सर्वांची पावले कॅन्टीनकडे वळली. अनघाची भिरभिरती नजर देशमुख सरांना शोधत होती. आज आल्यापासून ते कुठेच दिसले नव्हते. लायब्ररीत असतील काय? हो, नक्कीच असणार. अनघा चटकन बोलून गेली. तुम्ही चला कॅन्टीनकडे. मी आलेच एवढे पुस्तक चेंज करून. सर्वांनी होकार दिला. अनघा लायब्ररीकडे चालू लागली. अभिजित लायब्ररीत आजची वर्तमानपत्रे वाचत बसला होता. आज कॉलेजात येताना त्याने एका पेपर स्टॉलवर तेथे प्रसिद्ध होणारी सर्व वर्तमानपत्रे खरेदी केली होती. आता निवांत बसून तो प्रत्येक पेपरमधील एकच एक बातमी वाचत होता. क्रिकेटची, अनघाच्या प्रशंसेची. अनघाने पुस्तक बदलण्यासाठी दिले. लायब्ररीमध्ये बसलेल्या मुलांचा घोळका तिला पाहताच उठून तिच्याजवळ आला आणि त्यांनी एकच गलका सुरू केला. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या आवाजाने अनघाचे कौतुक वाचण्यात मग्न झालेल्या अभिजितची त्या घोळक्याकडे लक्ष गेले. अनघा प्रत्येकाला हसून थँक्यू म्हणत होती. अभिजितच्या मनात विचार येऊन गेला, बोलावे का हिच्याबरोबर? नको. कालचा क्षण वेगळा होता. तिच्या आनंदाचा होता. होय, म्हणूनच कदाचित आपण तिला हात धरून गर्दीपासून बाहेर काढले तरी हरकत घेतली नाही, रागवली नाही. पण आता आपण होऊन तिच्याबरोबर बोलायला जायचे आणि ती काहीतरी फाटकन बोलायची? नकोस. त्यापेक्षा न बोललेलेच बरे. त्याने तिच्याकडे पाहिले. तिची नजर त्याच्यावर स्थिर झाली होती. अभिजितने सावकाश आपली नजर खाली घेतली आणि तो पुढे वाचू लागला. अनघा कालच्या प्रमाणेच आज सुद्धा सर्वांनी केलेल्या कौतुकामुळे आनंदाच्या उत्तुंग शिखरावर होती. पण आता त्याने तिच्याकडे फक्त एक दृष्टिक्षेप टाकला, साधे स्माईलही नाही. त्याच्यासाठी तर ती इथे आली होती आणि त्याची ती अपरिचितासारखी नजर पाहून अनघा शिखरावरून खाली कोसळली. हाच ना तो कालचा? काल किती गोड बोलला, सर्वांसमक्ष आपला हात पकडून आपल्याला गर्दीतून बाहेर काढले आणि आता अगदी अनोळखी झाला, असे का? काल त्याच्यातला प्रोफेसर जागा झाला असावा, त्यामुळे आपल्याला गर्दीतून बाहेर काढणे त्याने त्याचे कर्तव्य मानले असेल. धाडधाड विचाराचे चक्र गोल फिरत राहिले. तळात बसलेला अनघाचा राग उफाळून वर आला आणि त्या रागातच ती अभिजितकडे वळली. त्याच्याजवळ उभी राहत अनघा रागाने पण हळू आवाजात म्हणाली, मिस्टर यू, ही काय तुमची वागण्याची पद्धत झाली का? का का असे वागता? काल माझा मोठा सन्मान केला ते तुम्हीच होतात ना? आणि आता हा असा अपमान तुम्हाला दाखवून द्यायचे आहे का? तुमच्याबरोबर बोलण्याची माझी वैयक्तिक लायकी नाही. काल मी क्रिकेटचे कॅप्टन होते, त्यामुळे कदाचित त्या गुणांचा तुम्ही सन्मान केला असेल आणि आज केवळ अनघा भोसले आहे म्हणून अपमान? तुम्ही फार फार घमंडी आहात, स्वार्थी. तुमची माझ्याबरोबर बोलण्याची इच्छा नाही हे दाखवू नका. मला सुद्धा तुमच्याबरोबर बोलण्याची इच्छा नव्हती. नाही, तुम्ही सर्वांचे आवडते असाल, पण मला बिलकुल आवडत नाही. डॅम इट, अभिजित रागाने म्हणाला. तुम्हाला काय वाटते? तुम्ही सर्वांच्या, विशेषतः मुलांच्या आवडते आहात, पण मलाही तेच सांगायचे आहे. तुम्ही मला मुळीच आवडत नाही. तुम्ही काढलेला निष्कर्ष अगदी बरोबर आहे. तुमच्याबरोबर वैयक्तिक बोलण्याची माझी इच्छा नाही. समजले? बोलावले नव्हते, पण आलात. आता जाऊ शकता. अभिजितचे हे शेवटचे वाक्य अनघाला फार टोचले. ती झपाट्यात तेथून निघून गेली. त्याच्याकडे एक जळजळीत नजर टाकून अभिजितने टेबलावरील वर्तमानपत्रे पाहिली. त्याला स्वतःचा राग आला. का म्हणून घेतली ही वर्तमानपत्रे आपण? तिचे कौतुक वाचायला? आता मला काही एक वाचायचे नाही. गेली उडत. स्वतःला कोण समजते कोण जाणे. अभिजित लायब्ररीच्या बाहेर पडला. पण त्या वेड्याला एवढे समजले नाही की ही का रागवली आपल्यावर. आपण बोललो नाही म्हणूनच ना. म्हणजेच तिची इच्छा आपण बोलावे अशी होती. पण प्रोफेसर महाशय रागाच्या भरात सुज्ञ विचार करूच शकले नाही. त्यामुळे विझत आलेल्या निखाऱ्यावरची राग उडाली होती. पुन्हा एकदा ठिणगी पेटली होती. दोघेही जवळ येता येता पुन्हा दूर गेले होते. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.